नमस्कार. जर तुम्ही गृहिणी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जरी तुम्ही गृहिणी असाल तरी पण लॉ ऑफ अट्रॅक्शनसोबत जुळून तुमचं जीवन हे सफल करू शकता. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन असा मेथड आहे की एकदा का जीवनात आला का आपल्याला ब्रह्मांडाची चाबी जी आहे ती मिळत असते आणि आपलं जीवन हे सक्सेसफुल होत असते. तुम्ही गृहिणी असल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कामं करत असतात. पण काहींना अशी खंत असते लेडीजना, की मी इतकं छान सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वांसाठी काम करत आहे, सर्वांच्या आवडीचं जेवण बनवून देत आहे. तरी सर्व कामं करत आहे, सर्व आवराआवर करून ठेवत आहे, सर्व घर स्वच्छ करून ठेवत आहे, जेणेकरून सर्वांना छान वाटेल. पण काहींना अशी खंत असते, त्यांच्या मनामध्ये अशी खंत वाटत असते, की माझी तारीफच कोणी करत नाही आहे. तर असं का होतं? कारण त्यांना वाटते, की सर्वांनी आपली तारीफ केली पाहिजे. कारण मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामच करत असते. स्वतःची काळजीसुद्धा घेत नाही, पण मी दुसऱ्याची काळजी घेत असते. माझ्या परिवाराला खुश ठेवण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करत असते. पण खंत याच्यासाठीच वाटते, की आपली तारीफ कोणी केली नाही आहे. कधी करतील याची वाट बघत असतात. तर त्या गृहिणींना माझं एवढंच सांगायचं आहे, की असं खंत मनामध्ये करून घेऊ नये, वाटून घेऊ नये. कारण जे काही करतो आपण ते आपल्या परिवारासाठी करतो. कित्येक लेडीज अशा आहेत, की त्यांनी चारपाईवर झोपून राहतात, त्यांनी आजारी राहतात. कित्येक लोकांना हातसुद्धा नाही आहेत, की त्यांनी स्वतःचं काम स्वतःसुद्धा करू शकते. कित्येक लोकांना पाय नाही आहेत. पण आपण भाग्यशाली आहोत, की आपलं पूर्ण शरीर आहे. ह्या सुप्रीम पॉवरने आपल्याला एक पूर्ण शरीर दिलेलं आहे. डोळे दिले, कान दिले, सर्व अवयव दिलं, सर्व बॉडी पार्ट्स दिल्या. आपण ज्याच्याने आपल्याला करण्याची शक्ती दिली, तर आपण किती भाग्यवान आहोत हे समजायला पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हेच समजते, की आपण भाग्यवान आहोत. आपण किती छान आहोत, की आपल्याला परिपूर्ण शरीर मिळालं, प्रत्येक अवयव मिळालं, त्याच्यामध्ये आपल्याला शक्ती मिळाली, तर आपण ग्रेटफुल व्हायला पाहिजे, ना की खंत वाटून घ्यायला. कारण आपण जे काही करत आहोत त्याला शक्ती ही डिवाइन पॉवरच आपल्याला देत आहे. आपण तो जो करतो, ही डिवाइन पॉवर जी आहे, जो युनिव्हर्स आहे, तो जे वेळ आपल्याला देते, आपण ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या जिंदगीमध्ये, ह्या जीवनामध्ये फक्त आपण एक मेहमान म्हणून आलेलो आहोत, एक पाहुणे म्हणून आलेलो आहोत आणि ह्या जीवनाला एक नाटक ह्या प्रकारे बघूनच आपल्याला राहायचं आहे. कारण हा सुप्रीम पॉवर आपल्याला आपण जे काही करतो ते करता करविता तो सुप्रीम पॉवर आहे. आपण करणारे कोणीच नाही. तर आपल्याला असं ग्रॅटिट्यूड व्हायला पाहिजे. कारण आपण परिवाराला खुश ठेवण्यासाठी, त्यांचं आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्या हातचं जेवण बनवून देतो. आपले हे हाताच्या उंगलेसुद्धा याच्यासाठी सुद्धा ग्रेटफुल व्हायला पाहिजे. कारण हे एक जरी बोट नसलं तरी आपलं एक काम अडलं जाते. कित्येक वेळा हे जेव्हा आपण पेन पकडतो तर ह्या बोटाचे सहाय्य लागतात. जर विचार करून बघा, की हा बोटच नसेल तर तुम्ही ह्या 2 बोटांनी लिहू शकणार का? नाही लिहू शकत. त्याचप्रकारे परिवार जो आहे, तो युनिव्हर्सनी पूर्ण परिवार तुम्हाला दिला आहे. तर आपल्याला ग्रेटफुल व्हायला पाहिजे, की माझा परिवार हा मला मिळाला आहे, त्याच्यासाठी मला ग्रेटफुल व्हायचं आहे. कारण कित्येक लोकांना परिवारसुद्धा राहत नाही, म्हणून आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे. ना की खंत करत बसायचं आहे, ना की तारीफ नाही केली म्हणून दुःखी व्हायचं आहे. आपण ज्या पद्धतीने घरी वावरतो तेच व्हायब्रेशन आपल्या कुटुंबापर्यंत जात असतात. म्हणून आपल्याला विचार करायला हवा, की मी माझ्या परिवाराबद्दल चांगला विचार करणार, तर युनिव्हर्स आपला चांगला विचार करतो. आपल्याकडे एवढे छान अवयव आहे, प्रत्येक बॉडी पार्ट्स दिले आहे युनिव्हर्सनी. आपल्याकडे वेळ दिला आहे, आपल्याकडे शक्ती दिली आहे, आपल्याला माइंड दिले आहे. कित्येक लोकांना माइंडसुद्धा नाही आहे, ज्यांना मेंदू त्यांचं काम नाही करत, त्यांनी दुसऱ्यांच्या याच्यावर अवलंबून असतात. तर आपण किती छान आहोत, आपल्याला सर्व समजते, आपण सर्व करू शकतो. तर आपल्या परिवारासाठी का नाही करायचं? मग का ही अपेक्षा ठेवून बसायची, की त्यांनी आपली तारीफ केली नाही म्हणून? तर असं मुळीच वाटून घेऊ नये आणि प्रत्येक गोष्टीसाठी ग्रेटफुल व्हायचं आहे, धन्यवाद म्हणायचं आहे. कारण आपण लकी आहोत, की ह्या जीवनामध्ये आपल्याला संपूर्णतः भरपूरता मिळाली आहे. प्रत्येक वस्तूमध्ये भरपूरता मिळाली आहे. म्हणून आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे. आपण आपल्या मुलांना जे खाऊ घालतो, तर त्यांच्याकडून काहीच अपेक्षा करायची नाही आहे. आपण आपल्या मिस्टरांना, आपल्या आई-वडिलांना किंवा
जे काही गृहिणी आहेत त्यांनी त्यांच्या मिस्टरांना, मुलांना, सासू-सासऱ्यांना जेव्हा कामं करून त्यांनी थकतात, तेव्हा त्यांची अपेक्षा अशी असते की मला कोणीतरी यावं, विचारावं. तर नाही, मुळीच तसं करू नये. खंत वाटून घ्यायचीच नाही आहे. कारण हे युनिव्हर्स दिलेलं आहे. आपल्याला सर्व मिळत आहे. तरी आपण भाग्यशाली आहोत. त्यासाठी आपण ग्रेटफुल व्हायचं आहे. त्यानंतर अफर्मेशन म्हणतसुद्धा कामं करायचे आहे, की हे परमात्मा मला हे दिल्याबद्दल धन्यवाद. आपण प्रत्येक वस्तूसाठी जेव्हा धन्यवाद मानतो, तर तेच व्हायब्रेशन हे ब्रह्मांडात जातात आणि तेच व्हायब्रेशन आपल्याला रिटर्नमध्ये मिळत असतात. आपण जेव्हा आपल्या परिवाराबद्दल चांगला विचार करतो, तर ते पॉझिटिव्ह विचार करण्यामुळे त्या जेवणामध्ये जे तुम्ही जेवण बनवता, ते जेवणामध्ये पॉझिटिव्हिटी व्हायब्रेशन जातात आणि ते तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचत असते. म्हणून आपण बिलकुल विचार करायचा नाही आहे किंवा अपेक्षा करायची नाही. तुम्ही तुमच्या माइंडला कमांड द्यायचा आहे, की मी या घरची कुटुंब प्रमुख आहे. त्याच्यामुळे मला करणे हे भाग आहे. सकाळी पॉझिटिव्हरित्या उठणे आणि स्वतःला कमांड दिली, मी ह्या कुटुंबाचा भाग आहे आणि मी कुटुंब प्रमुख आहे. त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाची जिम्मेदारी मला घ्यायची आहे. माझं परिवार हा स्वस्थ, हॅपी कसा राहणार याच्यासाठी विचार करायचा आहे. जर तुमच्या माइंडमध्ये, मेंदूमध्ये जर तुम्हाला असं विचार मनामध्ये जर विचार येत असतील निगेटिव्ह, तर तुम्ही त्या युनिव्हर्ससोबत कनेक्ट व्हायचं आणि युनिव्हर्सला सांगायचं, की माझे हे निगेटिव्ह थॉट्स आहे तुझ्या चरणी समर्पित करीत आहे, तुमच्या चरणी समर्पित करीत आहे, याला तुम्हीच बघा आणि माझ्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी विचार येऊ द्या, असं प्रेयर करायचं. आणि तुम्ही मेडिटेशनसुद्धा करू शकता. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्ही स्वतः ह्या युनिव्हर्ससोबत कनेक्ट होता आणि पूर्ण सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळत असते. तुम्ही किती भाग्यवान आहात, की प्रत्येक वस्तू तुमच्या जवळ येत आहे, तुम्ही करत आहात. त्यासाठी भाग्यवान स्वतःला समजायचं, मी भाग्यशाली आहे, मी लकी आहे, मी युनिक आहे, मी पॉवरफुल आहे, हे स्वतःला म्हणायचं. स्वतः सेल्फ लव्हसुद्धा करायचं. आपल्या परिवारासाठी पॉझिटिव्ह विचार करायचं. आणि युनिव्हर्सला कनेक्ट होता येत नसणार तर रोज डोळे लावून शांत उठल्याबरोबर बसायचं आणि श्वासावर नियंत्रण करायचं. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं करता करता 2-3 मिनटं तुम्ही रोजचं करत गेलात, तर ह्या वर्षभरामध्ये तुमचं पूर्ण मनामध्ये पॉझिटिव्ह विचार, माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार येऊन पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होते आणि ते ब्रह्मांडामध्ये पोहोचत असते. तुम्ही डायरेक्ट ब्रह्मांडाशी ह्या युनिव्हर्ससोबत कनेक्ट होता आणि कनेक्ट झाल्यामुळे तुमचे सर्व काम इझी होते. आणि जेव्हा तुम्ही ग्रेटफुल व्हायला मदत करता, तुम्ही तुमच्या बाळाला, तुमच्या मिस्टरांना, तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या सासू-सासऱ्यांना, तुमच्या आई-वडीलच सासू-सासरे आहेत असं समजून प्रत्येक काम जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ती पॉझिटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचते. ते खाण्याद्वारे तुम्ही न बोलतासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते टेलिपॅथी होत असते. तर तुम्हाला तसं करायचं आहे आणि तुमचं जीवन हे सफल करायचं आहे. तुम्ही जेव्हा ग्रेटफुल होत असता, तेव्हा आपोआपच ह्या ब्रह्मांडामध्ये व्हायब्रेशन हे जात असते आणि ते जे काही तुमच्याकडे नसेल, ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तुमच्याकडे येत असते. तर असं करायचं आहे आणि विचार करायची शक्ती जी आहे, ती ब्रह्मांडच देते. म्हणून ध्यान करायचं आहे, स्वतःवर सेल्फ लव्ह करायचं आहे. आपण असा विचार करायचा ना, की अपेक्षा करायच्या, की गाडीला 2 चाकं असतात, पण एका चाकाने गाडी चालते का? नाही चालत. 2 चाकं असल्याशिवाय ती गाडी चालूच शकत नाही. त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबाला 2 प्रमुख दिलेले असतात. जे काही आपले 2 प्रमुख आहेत, म्हणजे तुमचे मिस्टर आणि तुम्ही, किंवा ज्यांच्या घरी सासू-सासरे आहेत ते असतात. तर ते असल्यामुळे त्या घराला चालवण्याची जे चाक जसं चालते, त्याप्रमाणे ते चालवण्याची परंपरा ही दिलेली आहे. ह्या ब्रह्मांडाने आपल्याला सृष्टीमध्ये जे रचना आहे, ही रचना पूर्ण ब्रह्मांडाने केलेली आहे. तर त्या रचनेनुसार आपल्याला चालावं लागतं. तर ते आपण आपल्या दिमागाला हे आठवण करून द्यायचं, की आपण ह्या घरचे बॉस आहोत, म्हणजे कुटुंब प्रमुख आहोत. तर मला हे घर एकदम स्वस्त आणि हॅपीली म्हणजे आनंदामध्ये काढायचं आहे आणि यांना धरून चालायचं आहे. कारण प्रत्येक याला गाडीचे 2 चाकं असतात, तसंच परिवाराला सुद्धा 2 चाकं असतात. एक कुटुंब प्रमुख नेमून दिलेलं असतं आणि त्या कुटुंब प्रमुखांनी आपल्याला जे काही छोटे व्यक्ती आहेत त्यांना धरून चालायचं असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला
परिपूर्णरित्या हे घर चालवायचं असतं. तर त्यांना गृहिणींना सांगायचं हेच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मेडिटेशन करायचं, ग्रॅटिट्यूड करायचं. तुम्ही कामं करत असतानासुद्धा अफर्मेशन म्हणायचं. अफर्मेशन कसे म्हणणार? ब्रह्मांडाच्या सर्व शक्त्या माझ्यासाठी काम करत आहेत आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तिथे ॲड करायचं आहे. तुम्हाला पैसे पाहिजे असणार तर असं म्हणायचं, ब्रह्मांडाच्या सर्व शक्त्या माझ्यासाठी काम करत आहे आणि माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे. ह्या पद्धतीने रिपिटेशन करायचं. किंवा ज्यांना स्वतःवर प्रेम वाटत नाही त्यांनी असं म्हणायचं, ब्रह्मांडाच्या सर्व शक्त्या माझ्यासाठी काम करत आहे आणि मी स्वतःवर प्रेम करते, असं म्हणायचं. आय लव्ह माय सेल्फ अनकंडिशनली ह्या पद्धतीने सुद्धा स्वतःला म्हणायचं. आरशामध्ये जाऊन स्वतःची तारीफ स्वतः करायची, ना की दुसऱ्याकडून अपेक्षा करत बसायचं. त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही कडूनच स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करता तेव्हा आपोआप ब्रह्मांड जे तुम्हाला दुसऱ्यामध्ये हवं आहे ते आपोआप तुम्हाला मिळत जाते. तर ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि गृहिणींना हेच सांगायचं आहे की कंप्लेंटिंग मोडमधून माझा नवरा असा आहे, माझी सासू तशी आहे, माझा मुलगा असाच करतो, तो ऐकत नाही. तर ह्या कंप्लेंटिंग मोडमधून बाहेर यायचं आहे आणि त्यांचे चांगले गुण बघण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण दुसऱ्यामधले चांगले गुण बघतो तेव्हा तो व्यक्ती आपल्याला आवडतो आणि त्या व्यक्तीने आवडल्यामुळे आपले व्हायब्रेशन हे ब्रह्मांडात पोहोचत असतात. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळत असते. जेव्हा आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की तो व्यक्ती माझी अपेक्षा पूर्ण करत नाही आहे, तर तसं न करता आपण आपल्या अपेक्षा पूर्ण करायचं. तो व्यक्ती आपोआपच तुमच्याकडे जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला पूर्ण करून देणं, कारण हे ब्रह्मांड त्यांच्याद्वारे करून घेत असते. तर हा मीनिंग तुम्ही समजा आणि तुमच्या आयुष्यात याचा वापर करा. त्यानंतर ग्रॅटिट्यूड करायचं, मेडिटेशन करायचं, अफर्मेशन करायचं, स्वतःची केअर करायची आणि आपल्या परिवारातसुद्धा केअर करायची. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद म्हणायचं. ह्या डोळ्यांसाठी धन्यवाद म्हणायचं. आपल्याला फिलिंग येत